नमस्कार मुलांनो, सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा बंद पण शिक्षण सुरू. ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमात मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी संरचना संजय साळुंखे. माझी शाळा आहे शिवसृष्टी कुर्ला कामगार उच्च प्राथमिक महानगरपालिका मराठी शाळा कुर्ला पूर्व एल विभाग, इयत्ता 8वी. माझा विषय आहे मराठी. आज आपण 8वीच्या पुस्तकातील पहिली कविता भारत देश महान आज अभ्यासणार आहोत. आत्ताच इतिहासाच्या पाठात तुम्ही क्रांतिकारक, नेते, स्वातंत्र्य सैनिक यांची निवासस्थानं पाहिलीत, त्यांनी शिक्षा भोगलेली कारागृह पाहिलीत, त्यांची स्मारके पाहिलीत आणि आता आपण भारत देशाची संपूर्ण माहिती बघणार आहोत, जेणेकरून माहिती आणि महती बघणार आहोत, जेणेकरून तुमचा ऊर भरून येईल. बघा मुलांनो, तत्पूर्वी आजचा सुविचार. आज दिनांक आहे 5 ऑगस्ट 2021. सुविचार आहे, बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो. या इतक्या भावपूर्ण आणि स्फूर्तिदायक ओळी लिहिल्या आहेत मुलांनो साने गुरुजींनी. ते म्हणतात, आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांनी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या नागरिकांनी शक्तिशाली बनावं. शारीरिक शक्ती तर असतेच, ती तर हवीच, पण त्याचबरोबर मानसिक, शैक्षणिक, भावनिक ताकद सुद्धा हवी. आणि या सर्व ताकद एकत्र येऊन आपला भारत देश बलसागर व्हावा. बलसागर म्हणजे बलवान व्हावा. संपूर्ण जगात आपला भारत देश बलवान झाला पाहिजे. आपल्या देशावर आपलं प्रचंड प्रेम असतं मुलांना. देशातील प्रत्येक नागरिकाला असं वाटतं आणि हे वाटणं साहजिक पण आहे. आपला देश सामर्थ्यशाली व्हावा, विश्वात शोभून दिसावा, जगात आपल्या देशाचं नावलौकिक व्हावं, अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. म्हणून प्रत्येकाने बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो या ओळीप्रमाणे स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण लक्षात ठेवा मुलांनो, आपण घडलो तर आपला देश आपसुकच घडेल. मित्रांनो, मुलांनो, आज जी आपण कविता बघणार आहोत ही कविता नाही आहे, गीत आहे. भारत देश महान. या कवितेनंतर आपल्यामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत, म्हणजेच याची अध्ययन निष्पत्ती बघूया आपण काय आहे. मुले कवितेचा आस्वाद घेतात, नवीन शब्द व वाक्प्रचार समजतात, कवितेचा भावार्थ समजतात आणि एक संदेश सुद्धा आपल्याला या कवितेत मिळतो. तो म्हणजे देशाबद्दल अभिमान बाळगणे व देशभक्ती जागृत करणे, तसेच समता व विश्वशांती ही मूल्येही जपणे. तत्पूर्वी आपण ही आज पहिलीच कविता आपण पाहत आहोत. त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो, या गीताला सुरुवात करण्यापूर्वी आपण 8वीच्या पाठ्यपुस्तकातील मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ तुम्हाला दिसतंय त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी 2018 साली हे पाठ्यपुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. त्याची एक नवीन आवृत्ती आता 2020 ला निघाली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणजे पुढचे पान दिसते का तुम्हाला? बघा मुलांनो, किती आकर्षक आणि रंगीत आहे बघा. मुखपृष्ठावर निसर्गाच्या सानिध्यात 2 विद्यार्थी दिसत आहेत आपल्याला. फुलाने बहरलेल्या एका झाडावर हरियाल पक्षी आहे आणि विद्यार्थिनी त्या पक्षाकडे बोट दाखवत आहे. बघा, हा हरियाल पक्षी कोण आहे माहितीये का? हरियाल पक्षी महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. कबूतर वंशाच्या या पक्षाला पिवळ्या पायाची हरोळी असंही म्हणतात. हा पक्षी आनंदसागर शेगाव, पैनगंगा अभयारण्य या ठिकाणी आढळतो. मलपृष्ठ म्हणजे मागचं पान बघा, हेही अत्यंत आकर्षक आणि रंगीत आहे. यात विद्यार्थिनी फुलांवर
विहार करणाऱ्या बागडणाऱ्या फुलपाखराविषयी काहीतरी नोंदवून घेत आहे. दोनही पृष्ठांवर फुलपाखरे आनंदाने बागडत असताना आपल्याला दिसतायत. मलपृष्ठावर मागच्या पानावर बघा, तेथे आंब्याचं एक झाड आहे. आंब्यांनी छानपैकी बहरलेलं झाड आहे आणि त्या झाडावर एक प्राणी दिसत आहे आणि तो प्राणी आहे आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू. ही एक खारीची प्रजाती आहे, म्हणून ह्याला इंडियन जायंट स्क्विरल असंही म्हणतात. इंग्रजी नावाने ओळखला जातो या. परंतु मुलांनो, हे दोन्ही हरियाल किंवा हा राज्य प्राणी शेकरू आपल्याला सहसा दिसत नाही, आपल्या नजरेस पडत नाही. का तर जंगल तोडीमुळे हे प्राणी आता संकटात आहेत आणि दुर्मिळ होत चालले आहेत. आता आपण आपल्या गीताकडे वळूया. हे गीत जे आहे ते गीत आहे माझा भारत देश महान. मुलांनो, आपले हे वर्ग आता ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे, बरोबर? पण आपण जेव्हा शाळेत जातो आपला दिवस कशाने सुरू होतो? तुम्हाला समोर दिसतच असेल, प्रतिज्ञेने. आपला परिपाठ प्रतिज्ञेने. आधी आपण प्रार्थना म्हणतो, नंतर प्रतिज्ञा म्हणतो. बघा कोणती प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे. मुलांनो, आपण जेव्हा ही कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो किंवा आपली जी दिनचर्या असते ती दिनचर्या म्हणजे काय? तर दिवसभरात ज्या गोष्टी आपण क्रमाने करतो त्या. मग शालेय दिनचर्येची सुरुवात आपण कशाने करतो मुलांनो? तर प्रतिज्ञेने. हात पुढे करून आपण ही प्रतिज्ञा दररोज घेतो. प्रतिज्ञेची पहिली ओळ मी हायलाइट केलेली आहे बघा. भारत माझा देश आहे. जशी ही प्रतिज्ञा आहे तशी 8वीच्या अभ्यासक्रमात आलेली पहिलीच कविता, हे गीत भारत देश महान आहे. या गीतामध्ये आपल्याला भारत देशाचे जे गुणगान गायले आहे ते दिसत आहे, ते दिसणार आहे. ते सर्व ह्या प्रतिज्ञेतच आहे. तुम्ही नीट वाचलीत भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा तर आपल्याला कळेल की भारत देशाची पूर्ण महत्व, देशासाठी काय केले पाहिजे मी, भारत देशाचा देशाभिमान मला कसा जागवून ठेवला पाहिजे, हे सगळे आपल्याला त्या प्रतिज्ञेत दिसते. भारत देश महान ही जी कविता आहे ती तशीच आहे. सॉरी, हे गीत आहे ते तसेच आहे. या गीतात आपल्या देशाची थोरवी सांगितलेली आहे, महती गायलेली आहे. हे गीत लिहिले आहे कवी माधव विचारे यांनी. आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. बघा, माधव विचारे हे प्रसिद्ध कवी आहेत, लेखक आहेत. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना म्हणजेच कविता खूप लोकप्रिय झाल्या आहेत, गाजलेल्या आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान यांनी दिलेले आहे. एवढेच नाही तर त्यांनी ज्या ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्यांचा विषय त्यांनी देशभक्ती हाच ठेवलेला आहे. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. आणि हे गीत पुष्पांचा फुलोरा या काव्यसंग्रहातून आपल्या अभ्यासक्रमात आलेले आहे. या गीतेचे शीर्षक आहे, नाव आहे मुलांनो, भारत देश महान. मला सांगा, भारत देश महान हे वाक्य तुम्ही कुठे कुठे पाहिलं असेलच, सांगू शकाल? बरं, मीच सांगते बघा. आपण शाळेत बघितलंय, पाटीवर बघितलंय, एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या ट्रकवर सुद्धा
बघा मुलांनो, गाडीच्या ट्रकवर मागे नेम प्लेटच्या वर किंवा खाली हे वाक्य आपण पाहिलेलं आहे. का पाहिलेले? का लिहिलेले असते हे वाक्य? भारत देश महान हे लिहिण्याची गरज आहे का मुलांनो? लिहिले बघा. खूपदा आपण बघतो ट्रकवर, गाड्यांवर हे वाक्य लिहिलेले असते. बरोबर. पण चांगलीच गोष्ट आहे ही. पण का बरं? तर प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल प्रेम असतं. ते असायलाच हवं. अभिमान हवा, स्वाभिमान हवा, ज्वलंतपणा हवा मुलांनो. देशाबद्दल एक कर्तव्याची जाणीव हवी. म्हणूनच प्रत्येक जण अभिमानाने आपल्या गाडीवर असं वाक्य लिहिताना आपण तुम्ही बघा, आजपासून बघा. जर तुम्ही बाहेर जाल, निरीक्षण करा की आपल्या भारताबद्दल केवढा अभिमान जागृत आहे अजून. हा जो आपला भारत देश आहे मुलांनो, दिसतोय तुम्हाला? हे जे राज्य आहे ते पूर्वी ब्रिटिशांच्या ताब्यात होते. माहितीच आहे आपल्याला, सर्वांना माहिती आहे. ब्रिटिशांनी जवळजवळ 150 वर्ष यावर राज्य केलं. त्या इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर आपल्याच देशात राहून आपल्यावरच अन्याय करणाऱ्या या इंग्रजांना आपण भारतीयांनी सहजासहजी घालवलं का? तर नाही. आपण इतिहास शिकतोय. आताच इतिहासाच्या पाठात आपण बघितलं आणि शिकतो आहोत आपण अजून. हे स्वातंत्र्य काही आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही. कोणी दान म्हणून दिलेलं नाही, कोणी भिक्षा म्हणून दिलेलं नाही. तर यासाठी आपल्याला लढा द्यावा लागला आहे मुलांनो. आणि हाच लढा या कवितेतून आपल्याला पाहायचा आहे. आपल्या भारत देशाची महानता म्हणजे या देशासाठी कोणी कोणी बलिदान केलंय त्याची महती या कवितेमध्ये अगदी थोडक्यात दिलेली आहे कवी माधव विचारे यांनी. तुम्हाला कविता दिसत असेल. फक्त 4च कडवी आहेत मुलांनो. 8 ओळींची ही कविता आहे फक्त. पण यात किती मोठा अर्थ सामावलेला आहे. आपण जेव्हा कविता वाचू, तेव्हा शिकू, तेव्हा आपल्याला याची महती आणि महत्त्व समजणार आहे. पण त्यापूर्वी मी तुम्हाला ही कविता ऐकवून दाखवते. बघा, सगळ्यांनी ऐका, खूप आवडेल तुम्हाला कविता. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती, हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान, गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. इतिहास नवा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. इतिहास नवा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. समतेचा अन विश्व शांतीचा, जागवी राष्ट्राभिमान,
ममतेचा अन विश्व शांतीचा राघवी राष्ट्राभिमान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. शौर्याने जे वीर चिरणले रणांगणी ते पावन झाले. शौर्याने जे वीर चिरणले रणांगणी ते पावन झाले. भारत भूचे स्वप्न रंगले लढवणी उंच निशाण, भारत भूचे स्वप्न रंगले लढवणी उंच निशाण. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. भारत देश महान, 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 भारत देश महान. कशी वाटली मुलांनो कविता, गीत? कसं वाटलं हे गीत? आता आपण या प्रत्येक ओळीचा टीचर मस्त वाटलं. छान वाटलं ना? म्हणजे देशाभिमान जागृत झाला. आपल्याला या कवितेतून देशाभिमान जागृत करताना कवी माधव विचारे म्हणतायत. बघूया काय म्हणतायत. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. मुख म्हणजे तोंड, एकमुखाने म्हणजे एकजुटीने, एकत्र. गान म्हणजे गीत, गाणे. कवी म्हणतात प्रत्येकाने, या आपल्या भारत देशात राहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या देशाचे गुणगान गायलेच पाहिजे. आपण आपल्या घरात राहतो मुलांनो, आपण आपल्या घरात राहतो, आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो, त्यांच्याबद्दल आपल्या मनात आत्मीयता असते, आदर असतो, श्रद्धा असते. आपोआपच इतर लोकही आपल्या आई वडिलांचा मान राखतात, बरोबर ना? पण जी मुले आपल्या आई वडिलांचा अनादर करतात, त्यांचा मान राखत नाही, त्यांना उलट सुलट बोलतात, तेव्हा इतरही त्यांचा मान राखत नाहीत मुलांनो. हे होतं, हे होऊ शकतं. असे जर घडत असेल ते होणे, तसं होणे योग्य नाही मुलांनो. म्हणूनच आपण आपल्या देशाची मान ताठ राहील असं वागलं पाहिजे, केलं पाहिजे आणि बोललंही पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल राखण्यासाठी प्रत्येकाने आपला हातभार काही प्रमाणात का होईना लावलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, आम्ही लहान आहोत, आम्ही काय करणार? नाही मुलांनो, तुम्ही लहान असून सुद्धा खूप काही करू शकता. देशाचं नाव उज्ज्वल राखण्यासाठी तुम्ही खूप छान अभ्यास करू शकता, लौकिक मिळवू शकता तुम्ही. कारण शिक्षणाने देश घडतो. तुम्ही स्वतः घडाल तेव्हा आपसुकच आपला देशही घडेल. त्यामुळे एक मुखाने आपण या देशाचे गुणगान गायले पाहिजे, जेणेकरून तिचा डंका संपूर्ण भारतभर, तिचा डंका संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये वाजला पाहिजे. आणि म्हटले पाहिजे सर्वांनी, भारत देश महान, भारत देश महान. महान म्हणजे मोठे, थोर. नुसता भारत देश गाडीवर नको महान, पाठीवर नको महान, तर तो प्रत्येकाच्या हृदयात महान झाला पाहिजे. प्रत्येकाच्या कर्तृत्वाने तो महान झाला पाहिजे. कुठलाही देश महान कधी होईल? आपल्या आई वडिलांचं नाव कधी होईल सांगा? जेव्हा त्यांची मुलं कर्तृत्ववान निघतील, तेव्हा आपोआपच आई वडिलांचं नाव मोठं होईल. त्यांची मान
आपोआपच स्टार्ट होईल मुलांनो. विद्यार्थ्यांनो, देशाचे नाव केव्हा होईल तर त्या देशातली मुलं जेव्हा प्रगती करतील, चांगलेपणाने वागतील, तेव्हा देशाचं नावही आपोआप मोठं होईल. आता मला सांगा तुम्ही, आपल्याला प्रत्येक बऱ्याच पाठांमध्ये याचा उल्लेखही झालेला आहे. अशी कोणती बातमी, एक कोणती चांगली गोष्ट रोज घडत आहे? आपण बातम्यात, टीव्हीवर पाहतो आहोत. आपला ऊर भरून येईल, आपली मान ताठ होईल, असं कुठली गोष्ट घडत आहे? बरं, मीच सांगते बघा. ऑलिम्पिक आलं ना लक्षात? ऑलिम्पिक हे खेळ दर 4 वर्षांनी भरले जातात. तुम्ही जर हे ऑलिम्पिक खेळ बघत असाल तर देशातील अनेक खेळाडूंनी पदके मिळवलेली आहेत. बघा, आपल्या भारताचा झेंडा फडकवला आहे. म्हणजेच काय? आपली मान ताठ केली आहे मुलांनो. बघा, मीराबाई चानू याचा उल्लेख झालेला आहे मागील एका नागरिक शास्त्राच्या पाठात, तुम्हाला लक्षात असेल. त्यांनी वेट लिफ्टिंग, वजनी गटात वजन उचलून पदक मिळवलेलं आहे. पी.व्ही. सिंधू यांनी काय केलेलं आहे? बॅडमिंटन मध्ये पदक मिळवलेलं आहे. अनेक देशांनी अनेक पदके जिंकलेली आहेत मुलांनो. भले त्यांनी जास्त मेडल्स, पदके मिळवली असतील, पण आपणही काही कमी नाही. आपला देशही विविध खेळांबरोबर विविध क्षेत्रात अग्रेसर आहे, विविध क्षेत्रात पुढे आहे. ते तुम्हाला माहितीच आहे. म्हणूनच म्हटले आहे, आपला देश आपोआप महान होईल का? तर नाही. तिथे राहणाऱ्या माणसांच्या, प्रत्येक नागरिकाच्या आणि तुमच्यासारख्या प्रत्येक बालकाच्या कर्तृत्वाने तो देश महान होणार आहे. आणि हेही लक्षात ठेवा मुलांनो, आजचा वर्तमान उद्याचा इतिहास होणार आहे, इतिहास घडणार आहे. म्हणूनच तुमचं कर्तृत्व तुम्ही आजच ठरवा विद्यार्थ्यांनो. ठरवा मनाशी की आमचं कर्तृत्व आम्ही इतकं उत्तुंग करू की आमच्याही देशाचं नाव सगळीकडे होईल. आता पुढे कवी काय म्हणतायत बघा. हिमालयाची हिमशिखरेती भारत भूच्या शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्थान. हिमालयाची हिमशिखरेती भारत भूच्या शिरी डोलती. हिम म्हणजे बर्फ मुलांना, शिखर म्हणजे पर्वताचं टोक, अवकाशात गेलेलं पर्वताचं टोक. हिमशिखर म्हणजे बर्फाने आच्छादलेली टोक. हिमशिखरे चित्रात दिसतायत तुम्हाला, बघा, बाणांनी दर्शवलेली आहेत. ही शिखरे, ही टोक जणू काही बर्फाने आच्छादलेली, अवकाशात गेलेली ही टोक भारतभूच्या शिरी डोलतायत. शिरी म्हणजे मस्तक. जणू काही माधव विचारे अशी कल्पना करतायत की आपल्या भारताच्या उत्तरेला जो हिमालय पर्वत आहे आणि या हिमालयात बर्फाचे हे जे काही डोंगर आहेत ते जणू काही बर्फाने आच्छादलेली त्यांची जी टोकं आहेत, वरचं टोक आहे, ती जणू काही काय आहे? भारताच्या मस्तकावर असलेला मुकुटच आहे. हा चमचमणारा, चमचम करणारा मुकुट. कशामुळे? तर या हिमाच्छादित, बर्फाच्छादित असलेल्या या टोकांमुळे. अशी ही हिमशिखरे मुलांनो भारताच्या उत्तर भागामध्ये आहे. म्हणजेच उत्तर भागामध्ये, उत्तरेकडे ही जी हिमशिखरे आहेत, बर्फाचे डोंगर आहेत, कवी कल्पना करतायत ही बर्फाची जी टोकं आहेत, तो भारताच्या उत्तरेकडे असलेला मुकुट आहे. जणू तो भारताला मुकुटाप्रमाणे झळकतो आहे. म्हणजेच राजाच्या डोक्यावर, बघा मुलांनो, राजा राणी राजाच्या डोक्यावर मुकुट असतो बघा, आणि तो त्याला अत्यंत शोभून दिसतो. त्याचप्रमाणे आपल्या भारत भूमीच्या मस्तकावर विराजमान झालेला हा हिमालय रूपी मुकुटच आहे. जणू हिमालय किती मोठा आहे. आणि तुम्हाला माहित असेल, माउंट एव्हरेस्ट हे पर्वतातील शिखर
हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे आणि जगातील नंबर 1 क्रमांक 1 ते उंच शिखर आहे. म्हणजेच आपला भारत देश हा एवढी उंची गाठलेला देश आहे आणि अभिमानाने हा हिमालय रूपी मुकुट आपल्या देशाने तो परिधान केलेला आहे. आता याच हिमालयामध्ये मुलांनो वेगवेगळ्या नद्या उगम पावतात. जसे गंगा, यमुना, गोमती. या काय करतायत सगळ्या नद्या? या जणू पवित्र स्नान घालतायत असं कवी म्हणतायत. या हिमालयामध्ये उगम पावलेल्या ज्या नद्या आहेत त्या सर्व जणू काही पवित्र स्नान घालता आहेत असं म्हणतायत. बघा, गंगा, यमुना आणि गोमती घालीती पवित्र स्नान. कोणाला पवित्र स्नान घालतायत गंगा, यमुना आणि गोमती? या लांब पल्ल्याच्या नद्या आहेत मुलांनो आणि त्या हिमालयात उगम पावतात. त्यांचा स्रोत हिमालय आहे आणि आपल्या देशाच्या प्रत्येक भागातून, प्रत्येक प्रदेशातून भारतभर जातात आणि जिथे जिथे त्या वाहत जातात तिथल्या भूमीला त्या जणू काही पवित्र स्नानच घालत आहेत आणि या नद्यांमुळे आपली भूमी पावन झालेली आहे, पवित्र झालेली आहे. म्हणजे कसं? बघा, या हिमालयातून वाहत वाहत येतात. काही नद्या पूर्वेकडे जातात, काही नद्या पश्चिमेकडे पाकिस्तानात जातात, काही पूर्वेकडे जातात, नंतर त्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि पश्चिमेकडे काही जातात. तर तेव्हा वाटेत येणाऱ्या प्रत्येक प्रदेशाला ते सुजलाम सुफलाम करत पुढे जातात. कसे? तर तुम्ही शिकलात भूगोलात मुलांनो की या मोठ्या मोठ्या ज्या नद्या आहेत त्या हिमालयातून वाहत वाहत येत असतात. आपल्या बरोबर दगड माती आणतात आणि डोंगरावरून, पर्वतावरून या महाकाय नद्या जेव्हा वाहतात तेव्हा काय होतं? तेव्हा पर्वताची, डोंगराची झीज होते. ही सगळी खडकाची झालेली झीज माती नदीच्या पाण्याबरोबर, प्रवाहाबरोबर त्या सोबत घेऊन येतात आणि नदीच्या दोन्ही काठांवरती माती पसरते आणि तिथली भूमी आपोआप सुजलाम सुफलाम होते. सुजलाम सुफलाम होते म्हणजे काय? हिरवीगार होते, धनधान्याने बहरते. भूगोलात आपण शिकलो आहोत की नदीचा गाळ हा अत्यंत सुपीक असतो, जेणेकरून आपली भूमी सुजलाम सुफलाम होते. आपण माणसाची गोष्ट पण इतिहासात बघितली आहे मुलांनी, बरोबर ना? आठवते का तुम्हाला? पहिल्यांदा माणसाची वस्ती कुठे झाली? माणूस शेती करायला लागला कुठे? तर नदीच्या काठावरच. कारण नदीकाठचा प्रदेश नद्यांनी सुपीक आणि संपन्न केलेला असतो. गंगा, यमुना आणि गोमती या नद्याकाठचा प्रदेशही असाच सुपीक आणि संपन्न झालेला आहे. या नद्या, याच नद्या नाहीत, बऱ्याच नद्या आहेत. या नद्यांच्या काठावर गावच नाही तर शहरही वसलेली आहे. मुलांनो, शेतीच फक्त नाही तर औद्योगिक प्रगतीही या नदीकाठीच आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच कवी म्हणतायत, गंगा, यमुना आणि गोमती घालीती पवित्र स्नान. पवित्र स्नान घालतायत मुलांनो. बघा किती कल्पना बघा कवींची. कवी काय म्हणतायत? पवित्र स्नान घालतायत. गंगेचं नाव, यमुनेचं नाव आपण आदराने घेतो, तितक्याच आदराने आपण गोमती नदीचं पण नाव घेतो, गोदावरीचं घेतो, चंद्रभागेचं घेतो, इंद्रायणीचं घेतो, या महाराष्ट्रातल्या नद्या. पण कवी कल्पना करतायत की हे गंगा, या भारत देश इतका संस्कृतीने आणि संपन्नतेने बहरलेला आहे की नद्यांना सुद्धा आपल्या देशात देवी मानलं जातं मुलांनो. अनेक तीर्थक्षेत्रही या नदीकाठीच आहेत. ही नुसती गंगा नाही, ही गंगा आई आहे, ही गंगा माता आहे. ही जी नदी आहे ती गंगा माँ आहे. आपण त्यांना यमुना माता म्हणतो, गंगा माता म्हणतो. का? तर
या नद्यांचे पाणी 12ही महिने असते, वाहत असते. सगळ्या प्रदेशांना सुजलाम सुफलाम करत, पवित्र करत करत ही सगळी भूमी हिरवगार होऊन जाते. म्हणूनच कवी म्हणतात, गंगा यमुना आणि गोमती घालीती पवित्र स्नान. पावन करून जातायत, प्रत्येक भूमीला पाण्याने पावन करून जातायत. तुम्हाला मी बाणाने एक दर्शवलेला आहे बघा. यामध्ये मला सांगायचा उद्देश एवढाच आहे मुलांनो, की यामध्ये गंगा आणि यमुनेचा संगम आहे बघा. गंगेचं पाणी थोडं निळशार दिसतंय आणि यमुनेचं थोडं गढुळलेलं वेगळ्या प्रकारचं दिसतंय. म्हणजेच गंगा यमुना ह्या संगमाचं मी इकडे तुम्हाला मुद्दामच चित्र दाखवलेलं आहे. आता आपण पुढे बघूया, पुढे कवी काय म्हणतायत बघूया. पुढचं कडवं आहे मुलांनो, इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा आणि विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा. बलिदान करणे म्हणजे प्राण अर्पण करणे, शौर्य म्हणजे पराक्रम, शूरता. मुलांनो, भारतात जो इतिहास घडून गेला आहे तो कशाचा आहे? शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. आपण प्रस्तावनेत ऐकलं की आपल्या भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, ते आपल्याला सुखासुखी मिळालेलं नाहीये, बरोबर ना? यासाठी मोठा इतिहास घडलेला आहे. आणि तो इतिहास कुठला? बलिदानाचा. सर्वस्वाची होळी केलेली आहे अक्षरशः. त्यासाठी बलिदान नव्हे, आत्मबलिदान केलेले आहे भारतीयांनी. बघा, तुम्हाला बघा, माणूस कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही, पण आपल्या जीवाला घाबरतो मुलांना. पण स्वातंत्र्यपूर्व काळात जी मंडळी होती, स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेली मंडळी, हे जे नेते होते, क्रांतिकारक होते, ते जेव्हा फाशी जायचे मुलांनो, फासावर जायचे, इंग्रज त्यांना द्यायचे फासावर, तेव्हा जेव्हा फास त्यांच्या गळ्यात घातला जाईना, तेव्हा ते त्या फासाला चुंबन घेत मुलांनो, की आम्ही या भारत देशासाठी, या भारत मातेसाठी आम्ही मृत्यू पत्करतोय. बघा केवढं मोठं हे बलिदान. वंदे मातरम वंदे मातरम म्हणत ते स्वतः त्या आपल्या हाताने तो गळफास आपल्या मानेत घालत मुलांनो, आणि हसत हसत देशासाठी कामी येत. केवढं मोठं बलिदान आहे बघा. केवढी मोठी गोष्ट आहे की आपण आपोआप इथे नतमस्तक होतो. आपली मान आपोआप इथे त्यांच्यासाठी झुकते. अनेक क्रांतिकारकांची, नेत्यांची आपण नावं घेऊ शकतो मुलांनो, अनेक आहेत. बघा, वासुदेव बळवंत फडके, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, अशी अनेक आहेत मुलांनो क्रांतिकारक. या सर्वांनी काय केलं आहे? आपले प्राण अर्पून भारत भूमीला स्वतंत्र केले आहे. आपल्या भारत भूमीचा इतिहास हा शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे, बलिदानाचा आहे. इतिहास कसा आहे? शौर्याचा आणि पराक्रमाचा. आता शौर्य म्हणतात, शब्द ऐकला आपण की आपल्या डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहते, आणखीन एक मूर्ती उभी राहते. ती म्हणजे बरोबर मुलांनो, बरोबर ओळखलं, ती आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आत्ताच तुम्ही इतिहासात पण बघितलं की तुरुंगवास त्यांना झाला होता 10 वर्ष. तेव्हा बघितलं आपण. तर आपण यांचा इतिहास बघूया. बघा, जेव्हा आपण यांना बघतो, पहिल्या चित्रात बघा काय दाखवलेलं आहे. विनायक दामोदर सावरकरांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना बोटीतून तुरुंगाकडे नेत असताना त्यांनी तुरुंगात त्या बोटीच्या न्हाणीघरातूनच, खिडकीतून, वॉशरूम मधून उडी मारली
खारट पाण्यात, समुद्रात, आणि उडी मारताना खिडकीच्या पूर्ण काचा त्यांना लागल्या असतील, केवढ्या यातना झाल्या असतील. आणि त्यात समुद्राचे पाणीही खारट. पण भारत भूमीवरचे जे प्रेम होते, त्यापुढे या यातना त्यांना काहीच वाटल्या नाही. त्यांना हे आहे त्यांचे शौर्य, हा आहे त्यांचा पराक्रम. प्राणांतिक यातना, हाल सहन करत जवळजवळ 24 वर्ष त्यांनी तुरुंगात काढली. आपण आज स्वतंत्र भारतात राहतो मुलांनो, तर कोणामुळे? तर भारत मातेच्या अशा पराक्रमी आणि वीर अशा सुपुत्रांमुळे, क्रांतिकारकांमुळे. शौर्याचा आणि पराक्रमाचा आणखीन एक आपल्याला उल्लेख करता येईल, बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असे गर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक. हा आहे पराक्रम. मंडालेच्या तुरुंगवासात त्यांना शिक्षा झाली, 6 वर्षाची शिक्षा झाली. आणि तुरुंगवास भोगतानाही त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. याला म्हणतात पराक्रम. अजून एक नाव बघा, अनेक आहेत, मी सांगू तेवढे कमी आहेत. या मुलाचं नाव आहे बाबू गेनू. फक्त 22 वर्षाचा तरुण आहे. जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळात विलायती कपड्यांवर, परदेशी कपड्यांवर भारतीयांनी जेव्हा बहिष्कार घातला, कपड्यांच्या होळ्या केल्या, तेव्हा परदेशी मालाचा एक ट्रक येत होता भारतामध्ये. पण तो ट्रक अडवताना ट्रक समोर येऊन आपल्या प्राणाचे या बाबू गेनूंनी आत्मबलिदान दिलेले आहे. हे आहे शौर्य. असे किती तरी आहेत, किती सांगू तेवढे कमी आहे. म्हणूनच कवी माधव विचारे म्हणतात, इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा. हा इतिहास बलिदानाचा आहे, शौर्याचा आहे आणि पराक्रमाचा आहे. पुढे ते म्हणतायत, त्याचबरोबर समतेचा आणि विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान. समता म्हणजे समानता, एकता. विश्वशांती म्हणजे जागतिक शांतता. जागवी म्हणजे जागृत करणे. राष्ट्राभिमान, देशाबद्दल अभिमानाची भावना असणे. पुढे कवी काय लिहितायत बघा, जसे बलिदान घडलं, शौर्य घडलं, पराक्रम घडला, आणि त्याच तोडीने भारत देशात समता आणि विश्वशांती सुद्धा घडली मुलांनो. विश्वशांतीचा संदेश अनेकांनी दिला, जसे साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे, अनेक महापुरुष आहेत मुलांनो, ज्यांनी समतेचा संदेश दिला. पण संपूर्ण जगाला विश्वशांतीचा संदेश कोणी दिला असं म्हटलं आपलं तर आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, बरोबर? प्रथम नाव येतं ते गांधीजी. आजही गांधीजींचे चित्र आपल्या नोटांवर, नाण्यांवर त्यांचा फोटो लावला जातो, चित्र लावलं जातं. त्यांनी काय केलं? करो या मरो, डू ऑर डाय हा मंत्र भारतीयांना दिला. अहिंसेला, सत्याग्रहाला त्यांनी महत्व दिलं. उपोषण करून शांततापूर्वक त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी जगाला दाखवून दिलं की शांततापूर्वक एखादी गोष्ट मिळवायची असेल, ठरवली आपण, तर ती आपल्याला मिळू शकते, अगदी युद्धही न करता. अनेक सत्याग्रह त्यांनी केले मुलांनो. आणि या सत्याग्रहात फक्त लहान मुलंच नाही, मोठेच व्यक्ती नाही, तर लहान मुलांनीही त्यात सहभाग घेतला होता. म्हणजेच काय मुलांनो? म्हणजे जसं क्रांतिकारिकांनी क्रांती चळवळ चालवली, त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये शांततेच्या मार्गानेही लढा दिला गेला आणि दोन्ही मार्गाने तो यशस्वीही झालेला आहे. माधव विचारेंनी या 2 ओळींमध्ये एवढी पूर्ण भारताचा इतिहास जणू आपल्या समोर प्रकट केलेला आहे. पुढे ते काय म्हणतायत बघा, शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. भारत भूचे स्वप्न रंगले, चढवून उंच निशाण.
शौर्याने जे वीर चिलडले, रणांगणी जे पावन झाले. शौर्याने म्हणजे पराक्रमाने, वीर म्हणजे शूर लढवय्ये, रणांगण म्हणजे युद्धभूमी. म्हणजे देशासाठी जे लढले ते आजही अमर झाले आहेत, पावन झाले आहेत, पवित्र झाले आहेत. अशी अनेक लोक जन्माला येतात, जातात. कालांतराने आपण त्यांना विसरूनही जातो. दर दिवशी प्रत्येक सेकंदाला माणूस जन्माला येतो आणि जातोही. पण आज एवढी दशक, एवढी शतक गेली मुलांनो, तरी सुद्धा या महापुरुषांची, स्त्रियांची नावे आपल्या मुखात आहेत. उदाहरणार्थ झाशीची राणी बघा, काय पराक्रम होता, काय झुंज होती ती आपली भूमी स्वतंत्र करण्यासाठी. प्राणपणाने इंग्रजांबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत लढली. तेही मुलाला पाठीवर घेऊन. लाला लजपत राय, किती नावं सांगता येतील, जे इंग्रजांना गो बॅक सायमन, सायमन कमिशनचा निषेध करण्यासाठी सायमन परत जा म्हणत होते. मोर्चामध्ये त्यांच्या डोक्यावर दंडुका बसला आणि रक्तस्राव झाल्यामुळे तेथेच ते धारातीर्थी पडले. काळ आला त्यांचा तिथे. अजून बघा, जालियनवाला हत्याकांड माहित आहे ना, शिकलाय, आठवते? बघा काय झालं होतं. एकत्र यायचं नाही, सभा घ्यायची नाही, असा इंग्रजांचा फतवा निघाला होता, कायदा निघाला होता. तरी सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलांनो, जालियनवाला बागेत माणसं एकत्र आली. बेछूट गोळीबार झाला. इंग्रजांनी तिथे बेछूट गोळीबार केला. अनेक लोक, नाही मुलांनो, सर्व लोक मारले गेले. मी वीर मरण आले तेथे. इथे कवी माधव विचारे काय म्हणतायत, शौर्याने जे लढले ते रणांगणी पावन झाले. वीर मरण आलं त्यांना तिथे. मी तर म्हणते त्यांच्या रक्तपाताने ती भूमी पावन झाली असं मला वाटतं. आणि माधव विचारांनाही असंच वाटते. आजही आपण जर अमृतसरला गेलो तर जालियनवाला बागेमध्ये त्या स्मारकासमोर मस्तक आदराने झुकतं. तुम्ही मोठे झालात तर नक्की जा मुलांनो, अगदी आठवणीने. महानता दिसेल तिथे तुम्हाला, शौर्य दिसेल तिथे तुम्हाला. ज्यांनी कोणी शौर्याचे मरण पत्करले ते आजही तिथे पावन झालेले तुम्हाला दिसतील. आज शेकडो वर्ष झाले तरी आपण त्यांचं नाव घेतो आहोत, कारण ते देशासाठी लढले आहेत आणि त्यांनी देशासाठी मरण पत्करले आहे आणि पावन झाले आहे. आणि त्यामुळे काय झाले मुलांनो, याची परिणती काय झाली. भारत भूचे स्वप्न रंगले, चढवूनी उंच निशाण. आपल्या भारत भूचं जे एक स्वप्न होतं मुलांनो, कसलं स्वप्न होतं. आपली भारत माता स्वतंत्र व्हावी, स्वतंत्रतेचं स्वप्न. हे चुराशी बाळगून सगळ्या क्रांतिकारकांनी, सगळ्या नेत्यांनी लढा दिलेला आहे. देश स्वतंत्र व्हावा म्हणून हाच इतिहास आपण बघत आहोत. अभिमानाने आपला ऊर भरून येत आहे. आणि ते जर पूर्ण झालं मुलांनो, भारत भूचे जे स्वप्न रंगवले होते सगळ्यांनी, ते पूर्ण झालं. कुणामुळे, या सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे. आणि चढवून उंच निशाण. कुठलं निशाण, आपलं निशाण कोणतं आहे दाखवलंय बघा. येस, बरोबर, तिरंगा. आपला तिरंगा झेंडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकला. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला मुलांनो. आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्रतेचं जे स्वप्न पाहिलं आपण, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, शिरीष कुमार पासून सावरकरांपर्यंत, गांधीजींपर्यंत, भगतसिंग पर्यंत, हे आज पूर्ण झालं. आणि आज आपण स्वतंत्र भारतात राहतो आहोत मुलांना. म्हणून आपण या भारत देशाचा काय केला पाहिजे, अभिमान बाळगला पाहिजे.
आणि स्वतंत्रता. ही स्वतंत्रता जी आहे, देशाचा सन्मान आपण कायम उंच ठेवला पाहिजे. कसा? तर फक्त निशाण उंच फडकवून. मुलांनो, या फक्त निशाण उंच फडकवायचंच नाही, तर त्यासाठी आपण काय करायचं आहे? प्रयत्न सुद्धा करायचा आहे. प्रत्येकाने ठरवायचं आहे, कशा प्रकारे मी माझ्या देशाची ही उंच मान आहे ती तशीच ठेवेन. आता हा जे झेंडा दिसतोय मुलांना तुम्हाला, त्या तिरंग्यामध्ये, त्या निशाणामध्ये सुद्धा सगळा अर्थ दडलेला आहे बघा. माधव विचाऱ्यांनी चढवणी उंच निशाण या 2 ओळीमध्ये, या 3 शब्दांमध्ये कशी कल्पना केली आहे बघा. तुम्हाला पहिला रंग दिसतो आहे तो केशरी, म्हणजेच भगवा. यात आपण काय पाहिलं? भारतीयांचा त्याग पाहिला, शौर्य पाहिलं, कर्तृत्व पाहिलं मुलांनो, साहस पाहिलं. जे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दिसलं ते या केशरी रंगात आहे. दुसरा रंग आहे पांढरा, शांततेचा. शांतता, सत्य आणि समतेचं प्रतीक. विश्वशांतीचा हा रंग आहे. जेवढं शौर्य तेवढी विश्वशांती आम्ही नांदून घेऊ शकतो. आणि त्यानंतर येतो हिरवा रंग. हा हिरवा रंग म्हणजे सगळ्या नद्यांमुळे सुजलाम सुफलाम झालेली ही आपली भारत भूमी, हिरवीगार झालेली आपली ही भारत भूमी, म्हणजे हा समृद्धीचा रंग आहे. हे 3 रंग आणि मधोमध येतं ते हे अशोक चक्र. बघा, तुम्हाला माहित असेल, या अशोक चक्रामध्ये 24 आऱ्या आहेत मुलांनो. म्हणजे कवींनी कल्पना केलेली आहे की या 24 आऱ्या म्हणजे 24 तास अविरत कार्यात आम्ही मग्न राहू. आम्ही आमच्या कार्यामध्ये अविरत मग्न राहू, न थांबता मग्न राहू आणि आमची दौड प्रगती पथाकडे असे सुरू ठेवू. हे सांगणार हे अशोक चक्र. आणि या झेंड्यामध्ये मुलांनो या पूर्ण कवितेचा अर्थ दडलेला आहे. आणि हा झेंडा आपण असाच अभिमानाने फडकवत ठेवायचा आहे. अशी ही कविता मुलांनो तुम्हाला समजली का? हॅलो मुलांनो. येस टीचर, समजली आम्हाला. समजली? तुम्हाला आवडली का कविता? येस टीचर, आवडली. बरं, आपण परत एकदा ही कविता ऐकणार आहोत आणि त्यानंतर मी मूल्यमापनाकडे वळणार आहे. आपण एकदा ही कविता ऐकूया मुलांनो. बघा. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती, हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान, गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. समतेचा अन विश्व शांतीचा, त्याग विराष्ट्राभिमान,
समतेचा अन विश्व शांतीचा रागविराष्ट्र विमान चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान गाऊ एकच गान चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान गाऊ एकच गान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान शौर्याने जे वीर चिरणले रणांगणी ते पावन झाले शौर्याने जे वीर चिरणले रणांगणी ते पावन झाले भारत भूसे स्वप्न रंगले चढवणी उंच निशाण भारत भूसे स्वप्न रंगले चढवणी उंच निशाण चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान गाऊ एकच गान चला चला हो एकमुखाने ऐकलत तुम्ही? ऐकलत मुलांनो? आता आपण मूल्यमापनाकडे बघूया. बघा, तुम्हाला काही राष्ट्रीय प्रतीक दिसतायत. बघा, दिसतायत का? राष्ट्रीय प्रतीक दिसतायत का तुम्हाला? राजमुद्रा आहे, तिरंगा आहे, कमळ आहे. खाली बरोबर राष्ट्रगीत आहे. कमळाच्या खाली राष्ट्रीय गीत आहे. बरोबर, आपली मुद्रा आहे. भारताची ही सगळी आंबा फळ आहे. बघा, डॉल्फिन आहे, मोर आहे, गंगा नदी सुद्धा दिसते आहे, वाघ दिसतो आहे, हॉकी खेळ दिसतो आणि एक झाड पण दिसतंय. ही सगळी जी आहेत ती राष्ट्रीय प्रतीक आहेत मुलांना. आणि या राष्ट्रीय प्रतीकांवरच मी तुम्हाला पुढे प्रश्न विचारते आहे. मला एकेकाने उत्तर द्यायचे आहे. आणि तुम्हाला ह्या राष्ट्रीय प्रतीक तुम्हाला दिलेली आहेत. कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत, त्यामध्ये काही नाही सुद्धा आहेत. तर तुम्ही मला अचूक पर्याय सांगायचा आहे. राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज कोणता आहे आपला? टीचर, राष्ट्रध्वज तिरंगा. बरोबर, अगदी बरोबर आहे. दुसरं कोणतं आहे? कोण वाचेल? भारताचं राष्ट्रचिन्ह. भारताचं राष्ट्रचिन्ह कोणतं आहे? टीचर, राजमुद्रा. बरोबर, राजमुद्रा. भारताचं राष्ट्रगीत कोणतं आहे? टीचर, जनगण. जनगण मन. बरोबर. राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? टीचर, वाघ आहे राष्ट्रीय प्राणी. बरोबर, व्हेरी गुड. आत्ताच व्याघ्र दिन होऊन गेलेला आहे. राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर आहे. बरोबर. राष्ट्रीय फूल? विचार करा. आता चित्रात पण पाहिलं तुम्ही. टीचर, कमळ आहे राष्ट्रीय फूल. हो, टीचर, कमळ आहे. कमळ. बरोबर, कमळ आहे आपलं राष्ट्रीय फूल. कमळ आहे. आणि राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे मुलांना? टीचर, वटवृक्ष. वटवृक्ष. वटवृक्ष आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि राष्ट्रीय खेळ कोणता आहे? हॉकी आहे. टीचर, हॉकी खेळ हा राष्ट्रीय खेळ आहे. राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. बरोबर. बघा, ही राष्ट्राची प्रतीक तुम्ही लिहून घ्यायची आहेत. आणि या प्रत्येक प्रतीकाबद्दल 5 ओळी तुम्ही लिहायच्या आहेत. हाच गृहपाठ. आणि मी मुद्दाम तुम्हाला ही कविता, हे गीत परत ऐकवून दाखवलं, जेणेकरून तुम्ही चालीमध्ये, आता 15 ऑगस्ट येत आहे, आपला ऑनलाईनच होणार आहे स्वातंत्र्य दिन, तेव्हा तुम्ही हे गीत म्हणायचं आहे आपल्या ऑनलाईन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी. तुम्ही मला ऐकून घेतलत मुलांनो, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा एकदा भेटू पुढच्या पाठाला.